बाळासाहेब कुठे राहता काय राहत्यावनी काम पडलेत ना सगळे. करतो काम. हा. एक महत्वाचं काम होतं त्याच्यासाठी गेलो होतो जरा. काय होतं महत्वाचं काम असं? आपली ती सुजाताबाई आहे का? आपली नाही, ती सुजाताबाई तिच्या नवऱ्याची आहे. हा नाही ते मला थोडं जवळची मानती म्हणून मी आपली म्हणतो. हा. तिला स्टँडवर सोडायला गेलतो. स्टँडवर सोडायला? हा. का बरं? कुठं तरी ते नवऱ्याचा फोन आलता त्या सुभानरावचा. हा. मला म्हणला तेवढं कोण नाही बा सुजाताला तेवढं स्टँडवर एस स्टँडवर सोडा म्हणून. बर. हा तवा तिला सोडायला गेलतो आणि घराकडे चाललो होतं. तिच्या कुलपा लावलेले होतं. म्हणले एकदा घराकडे चक्कर मारीत जा दिवसातून एखादा. बरं 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 म्हणजे सुजाताबाई गावातच नाही म्हणायचं. नाही नाही त्यांनी आता मी 15 दिवस कमीत कमी येणार नाही. 15 दिवस? हा. मग आता आपल्या चेअरमनचं कसं व्हायचं? आता त्यांचं जणांना व्हायचं आता. आईला माझ्या डोक्यात नाही कुर्रापती आयडियावर राहिली. काय आपण जरा चेअरमनची गंमत करू. मी एक काम कर, मी सांगतो तसं कर. या काय मजा येईल राव. गंमत कर तू फक्त. करू का? हा ठीक बिनधास्त, आहे, बिनधास्त. लय जाणांना करते नाही का चेअरमन. रोमांच सर्वांगी अरे खुल जा सिमसिम. हैला या सिमसिमला तर लय मोठं टाळे. बाई काय भाजी बाजारात गेल्या का काय? काही कळा ना मग कुठं गेल्या काय ना. आजची चक्कर फेलच झाली म्हणायची. आयला बाईला बाजारात जायची काही गरज होती. शिरप्याला सांगून बैलगाडी भर बाजार आणून टाकला असता इथे. काय झालं चेअरमन? टाकावर मी काय झालं? अरे बाई खुशाल बाजारात गेले राव. मी असताना चेअरमन असताना अरे 4 गडी पाठवले असते सगळं बाजार बिजार घेऊन इथे. याला बाई जाताना मला भेटली बर का? बाई जाताना भेटले हा पण बाजारात. लय आड तिड बोलत होती चेअरमन विषयी. चेअरमन असाचे चेअरमन तसाचे. रात्री बेरात्री येतो अय बाया. कड्यावाजी. काही सांगू नको. बाई असं बोलू शकत नाही. अहो, खरंच सांगतो शपथ सांगतो राव सरपंच आपलं चेअरमन. आपण बाई कुठं गेल्या अशा? मला काहीच माहित नाही. मला वाटा नाही भेटली. म्हणली मी आता गाव सोडून जाणार आहे. मी परत गावात कधीच येणार नाही. का बरं? आणि ते पण तुमच्या बेनं आमच्या बेन बेन आणि बरं ते तर नाही मग? जाताना अख्ख्या गावातल्या बायाला सांगून गेली. अजो चेअरमन पासून सावध राहा. अरे हे बाबा बापरे. कवा रात्री येतो कोणाच्या कड्या वाजतो काय कोणाच्या घरात घुसतो काय असं सांगितलं तिनं. आईला बाईने कधी रूप दाखवलं नाही. नेहमी गोड 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 बोलत होती. तरी म्हणलं माझ्या समोर असं कसं काय बोलत होती बाई? अयो म्हणजे असं सांगितलं डायरेक्ट. मला सांगितलं मग मी तुम्हाला कसं काय सांगन मी? मला काय माहित. आयला बाईला जमत नव्हतं. आम्ही पसंत नव्हतो तर गप सांगायचं ना तसं. हा ना. आम्ही त्यांच्या आडो गेलो नसतो. त्यांच्याकडे आलो सुद्धा नसतो. असं सांगायचे काय गरज आहे? स्पष्ट बोला ना त्यांनी तुम्हाला. आईला बाळू बाई खरंच अशा मानल्या? अहो नुसत्या म्हणल्या नाही रडत कडत म्हणल्या. बाई कुणाशी अपेक्षा नव्हती. खेळ कुणाला दैवाचा कळला. मी असो बाळ्या तू असो सुजाताबाई असो. खेळ कुणाला दैवाचा कळला. चेअरमन बोल ना काय म्हणतो कमलेश? काय बोलू मी आता बोलायला थोडक्यात आता तुम्हाला सांगतो. तुम्ही एकतर काय करा हा प्लॅन करा अंडरग्राऊंड व्हा. तुमच्याकडे पासपोर्ट असेल ना तर पहिले एस टी पकडा. अरे असं झालं काय? असं झालं काय? हो मी आत्ता येत होतो तिथं येत ना बाया बाया त्यांच्यामध्ये चर्चा चालू होती. धुणं धुत होते ना बाया. हा. त्यांची खुसूर पुसूर चालली होती. मी ना असं इकडं तिकडं टाइमपास करून कान देऊन ऐकलंय. त्यांची चर्चा चाललेली काय बाई चेअरमन सारखा माणूस आपल्या गावात आहे आणि सुजाताबाईचं तुमचं एवढं चांगलं पटत होतं. सुजाताबाई कायनू बायनू त्यांना सांगून गेली. काय काय सांगत होते. यो चेअरमन दिसला ना म्हणले दिसला आपापल्या घराच्या कड्या लावा आणि घरात बसा म्हणती. आईला मला तर आता कान काय शिसवतावा का काय ना मला ऐकूच वाटाना जे ती येत सांगत आहे. शिस कशाला वाटता डायरेक्ट कानात आहे ना अशी पहार बिहारच घाला तुम्ही. एवढे दैव काय जात दुःखे भरता दोष ना कुणाचा पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. टू बी ऑर नॉट टू बी दॅट इज द क्वेश्चन से दे शेक्सपियर इन हॅमलेट. आमलेट नाही भुर्जी आपली चांगली फेवरेट आहे. वरून जाईन तुझ्या.
काय आता ते आम्हाला आता दुःख आमचं सहन व्हायला हा, हा. कुडून कुडून ते असं निघतंय. मला पण कधी वाईट वाटलं असं ते बाया त्यांच्यामध्ये चालले. मी तर कसं आता मी लगेच पटकन तुमच्या पाशी आलो. पण माझं म्हणणं आहे तुम्ही गावातून बाहेर जा. या अरे बाया जगावं की मरावं हा एकच प्रश्न घेऊन चेअरमन हिंडू राहिला या गावच्या पवळीहून बुळीतून घराहून. जा कमलेचा आमलेट गुरुजी. कोणाचा फोन आला? शालूचा. हा बोला ना शालूबाई बोला. काय डिश टीव्हीचा बॅलन्स नाही नाही आता आम्ही टाकू शकत नाही. नाही 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 कुठं घरी या. आता घरी येत नसतो मी. नाही तुम्हाला सांगितलं ना. नाही आता नाही येणे जाणे. आता ठेवला वय बरं वाचला आता परत. संगीताबाई तुम्हाला काय हा संगीताबाई बोला बोला. बल्ब गेला. जाळ होऊ द्या आता तुमच्या बल्बचा तुपाचा. नाही 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 आम्ही घरी आज तुमच्या घरी कुत्र जरी नसलं तरी आम्ही आज तुमच्या घरी येणार नाही. आम्ही सगळा नाच सोडलाय. यावंच लागतंय वय. नाही आता नाही येणे जाणे. आता ना तुम्ही बी ठेवला ठेवा. तुम्ही रडू राहिले काय चेअरमन? मला असं का वाटतं तुम्ही रडू राहिले? रडून झालंय आमचं. झालं होय? आता रडून झाल्या म्हणजे पाऊस येऊन गेल्यानंतर वातावरण कसं होतं? कसं होतं? कसं होतं? एकदम असं मोकळं होतं आकाश सगळं. तसं आमचं रडून झालंय आणि आम्ही आता शांत आहे एकदम. पण सरपंच तुम्हाला सांगतो माणसं ओळखण्यात आम्ही चुकलो. का हो, असं का आम्हाला वाटतं? माणसांचं अंतरंग कळलं नाही. माणसांच्या भावना त्यांच्या डोळ्यातील बोलकेपणा समजला नाही चेअरमनला आजवर. म्हणजे तुम्हाला कोणी फसवलंय का, गंडवलंय का, का सोडून गेलंय कोणी तुम्हाला? सोडून गेले. बर. अहो सुजाताबाई आपल्या गावातून गाव सोडून गेले. पण जाताना त्यांनी काय सांग काय? चेअरमन पासून सावध राहा. अरे अरे अरे. चेअरमन जर दिसले तर घराची कडी लावून आय 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 आय. एवढा अपमान. अहो मी तुम्हाला लहानपणापासून ओळखतो रा चेअरमन. तुम्ही एखाद्याची कडी वाजवताना पण आज जाणार नाही तेवढी गॅरंटी मला. सरपंच आपल्यासारख्या वयामध्ये अपमाना इतकं मरण सुद्धा भयानक नसतं सरपंच. नाही 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 चेअरमन तुमच्या लक्षात आला असेल राव. शेवटी घरचं प्रेम ते घरचं प्रेम. बाहेरचं प्रेम कधीच घरचं होऊ शकत नाही. आता तरी तुम्हाला कळालं असेल. अहो पण आम्ही काय काय स्वप्न पाहिली होती. आम्ही किती खर्च केला. काय काय दुनिया केली. इकडची दुनिया तिकडे केली बाईंसाठी. आणि शेवटी बाई बाई मिठाचा खडा ठेवून गेल्या. जखमी. अवघड झालं सरपंच. आमचा एकदम म्हणजे आम्हाला ज्या विरक्ती आली. आम्हाला एकदम असा संन्यास घ्यावा असं वाटतं. हिमालयात निघून जावं असं वाटतंय आम्हाला. नाही हो हिमालयात वगैरे जाऊ नका. आपल्याकडे मस्त डोंगराळ प्रदेश आहे तिथं जाऊन एखादी कुटी बांधून राहा. असं 100% कसं? 100% आता तुम्ही जा विचारला नाही का सुजाताबाईला? सुजाताबाईला जाब विचारायला सरपंच आता त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. त्यांच्या घराला कडी आहे. त्यांनी बाळूला माझ्याजवळ निरोप म्हणजे बाळूजवळ माझ्यासाठी निरोप ठेवला. त्यांना सांगितलंय की मी चेअरमनमुळं गाव सोडून चालले. चेअरमन अर्ध्या रात्री माझी कडी वाजवायची. चेअरमनमुळं मी गाव सोडलं. आता काय म्हणायचं? तरी पण आहे ना आता त्या आपल्या 7 जणांची जी बॉडी आहे ना त्या 3 महिला आहे आता महिला सदस्य हां त्या माझ्याकडे आल्या होत्या. त्या म्हणल्या की चेअरमनच्या विरोधात ठराव पास करायचा आहे. आता मला सांगा ग्रामपंचायतमध्ये ठराव पास होणं म्हणजे साधी इज्जतीला सोडून घे का? सरपंच ठराव पास व्हायच्या अगोदरच आमच्या चेअरमन पदाचा आम्ही राजीनामा देऊन टाकू. आम्हीच आता गाव सोडून जातो. नाही हो असं नका करू. एवढा नका निर्वाणीचं हे करू तुम्ही. आता काय करावं म्हणजे तुम्हाला असं वाटतं? एक काम करा तुम्ही सुजाताबाईचा नाद द्या सोडून. मग सोडायचं आहे बरं का सुजाताबाईचं नाद. पण आता आहे ना परवापासून 100%. परवापासून? हो. आणि उद्या काय? त्यांचा मोबाईलचा जरा बॅलन्स संपतोय. उद्या तेवढा टाकून देतो. म्हणजे आता कदाचित त्यांना जर कधी वाटलं फोन करावा तर करतील आम्हाला फोन. घ्या
हो चेअरमन, काय म्हणतो गंठन? ते सुजाताबाईंनी तुमच्यासाठी आहे ना निरोप दिला. नको सांगू बाबा, मला कान माझे पकलेत आता. सुजाताबाईची कुठलीच तक्रार मला ऐकायची नाही. तक्रार नाहीये, निरोप दिला, मेसेज दिला. आता काय मेसेज देणार आहे? हेच सांगणार आहे की चेअरमन असा माणूस होता, चेअरमन तसा माणूस होता. नाही तसं नाही म्हणली काही. मग ती म्हणली की मी माझ्या नवऱ्याबरोबर 15 दिवस केरळला चालली. केरळलाच गेले बाई? हा असं होय? हा, आणि तिकडं काहीतरी रोमिंग का काहीतरी लागतं, त्याच्यामुळे माझा फोन लागणार नाही. हा. आणि सॉरी बर का, मी तुमची भेट घेऊन नाही जाऊ शकले. काय बोलतोय? हा, आणि महत्वाचं ऐका, हा, ती लिहिते लाईट बिल येईन, हा. ते 2 दिवसात लगेच भरून टाका, नाही तर मी यायचे 15 दिवसांनी वायरमन लाईट कट करायचं. अरे 2 वर्षाचं लाईट बिल ऍडव्हान्स मध्ये भरणार आहे. काय तुम्हाला बातमी दिली? म्हणजे सुजाताबाई आमच्यावर नाराज नाही. त्या नाही. बाळ्यान त्यांनी मला जाणीवपूर्वक सांगितलं, आयला गंटन बावीस तिला स्टँडवर सोडायला गेलता. असं आहे ना. हा. आयला माझ्या जर गळ्यात आज असा कंठहार असता तर तुला फेकून तुझ्या अंगावर हाणला असता गंटन. आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. आनंदी आनंद घडे, जिकडे तिकडे चोहीकडे. इरसाल सारे झाले इथं गोळा, कॉम धाम नको या चटाऊक वर डोळा.